नमस्कार मित्रांनो, नशिबाच्या खेळात संसाराचा मेळ साधताना टाकलेले प्रत्येक पाऊल हे आपल्या नात्याचे एक उत्तम उदाहरण देऊन जाते. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो. आयुष्यात काही सोडून द्यायचे असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणे सोडून द्या. कारण अपेक्षाभंगामुळे आलेले नैराश्य फारच कठीण असते. 10 चांगल्या लोकांना जवळ केले तरी तुमचे काही बिघडणार नाही, पण एका चुकीच्या माणसाला जागा दिली तर तुमच्या आयुष्यात मोठा बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याच्या शर्यतीत धावताना मधून मधून मागे वळून बघावे, म्हणजे आपण कसे आणि कोणत्या परिस्थितीत इथपर्यंत पोहोचलो याची जाणीव कायम राहते. समाधान असेल तरच पैसा सुटतो, नाहीतर कितीही पैसा मिळवला तरी कमीच पडतो. तेव्हा आहे ह्या गोष्टीमध्ये समाधान मानायचे. माणूस एकदाच मरतो, पण तो रोज तणावात तडफडतो. तडफडणेही डोळे ठेवून आलेली मरणच असते. तणाव असते तर जे आपल्या हातात नाही त्या भविष्याचे. कधी जबाबदाऱ्यांचे ओझे, कधी अपेक्षांची जळमटे, तर बऱ्याचदा या सर्वात तो स्वतःच्या आत स्वतःलाच हरवत जातो. हा तणाव असतो शापासारखा. जगायचेही असते आणि माणसाला शांतताही सापडत नाही. शेवटी संपते, पण मनातील क्षेत्र. आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हे. गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहते, वाट आणि उतार अवसेल. तसे की त्याला पूर्वनियोजित अशी वाटही नसते, तसेच त्याच्या आयुष्यातही असते. ध्येयाचा आदर करा आणि त्या दिशेने वाटचाल करा. जेव्हा तुम्ही ध्येयाला महत्त्व देता तेव्हा तुमच्या आयुष्याला एक दिशा मिळते आणि तुम्ही त्या दिशेने पुढे येण्यासाठी मार्ग शोधता. उकळत्या पाण्यात रूप दिसत नाही, तसेच रागाच्या भरात सत्य पाणी शांत झाले तर दिवस स्पष्ट होते. मन शांत झाले की माणसाला वास्तव कळते. देव शब्द आहे जो तुम्हाला पुस्तकात मिळेल. देव मूर्ती आहे जी तुम्हाला मंदिरात मिळेल. देव माणूस आहे जो तुम्हाला समाजात मिळेल. देव जीवनात आहे दुसऱ्याचे भले करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते. साखर गोड आहे हे कागदावर लिहून चालत नाही, खाल्ल्यावरच तिची चव कळते. तसेच नाते आणि प्रेम आहे हे सांगून भागत नाही, तर ती प्रतिसाद देऊन टिकवावी लागतात. औषध खिशात नाही, पोटात गेले तरच फायदा होतो. तसेच चांगले विचार हे फक्त मोबाईलमध्ये नाही, हृदयात उतरले तरच जीवन यशस्वी होतो. कोणाच्या सांगण्यावरून नाही, तर स्वतःच्या अनुभवानुसार माणसांची निवारण करा, म्हणजे चांगली माणसे कोण काय म्हणत आहे यापेक्षा कोण कसा वागत आहे जास्त महत्त्वाचे असते. ज्यांना आपली चूक समजत नाही अशा लोकांना कधी त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करा. जीवन पुष्प पूर्ण विकसित होऊन त्याच्या सुगंधी दरवळाने अवघे भोवताल प्रसन्न व्हावे असे हृदयापासून तुम्हाला वाटत असेल तर चित्ताची निर्मलता, विचारांची शुद्धता, पारदर्शकता अपरिहार्य असते. तेव्हा आचार आणि विचार शुद्ध ठेवा आणि त्यांच्यामध्ये स्पष्टता ठेवा. कोणाच्या सांगण्यावरून नाही, स्वतःच्या अनुभवानुसार माणसाची निवड करा, जेणेकरून चांगली माणसे दूर होणार नाही आणि ही चांगली माणसे तुमच्या आयुष्यात जर टिकवून ठेवली तर तुम्ही
खूपच लवकर यशाच्या जवळ जाऊ शकता. पण एक जरी चुकीचा माणूस तुमच्या आयुष्यामध्ये आला तर तुमची दिशाहीन पावले पडू शकतात आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूरही जाऊ शकता. तेव्हा चांगली माणसे टिकवून ठेवा. सत्य शांत असते, कारण काही गोष्टींची उत्तरे फक्त काळच देईल हे त्याला माहीत असते. कुशाग्र बुद्धी, उत्तम चारित्र्य, शास्त्राभ्यास, आत्मसंयम, धाडस, निधभासन, यथाशक्ती दान आणि कृतज्ञता हे 8 गुण माणसाची शोभा वाढवतात. प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही, कारण आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगलेच घडते. खोटेपणा, धोका देणे आणि नाटक करणे या गोष्टी तुम्हाला काही क्षण आनंद नक्कीच देतील, पण याची किंमत तुम्हाला भविष्यात कधी ना कधी चुकवावी लागेल. आयुष्याचा प्रवास कितीही खडतर असला तरी आपल्या जीवनाची धोका कधीच डगमगू द्यायची नाही, कारण परब्रह्म पाठीशी असताना आयुष्याचा प्रवास हा सुखरच होतो. जसे म्हणतात की आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आणि प्रत्यक्ष नाही. दुःख हा एक अनुभव आहे जे प्रत्येकाकडे आहे, तरीही अशा जीवनात तो जिंकतो ज्याच्या स्वतःवर विश्वास आहे. विश्वासही कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते. समुद्र स्वतः पाणी पित नाही, झाड स्वतः कधी स्वतःचे फळ खात नाही, सूर्य स्वतःसाठी सृष्टीचे पोषण करत नाही, आपल्या स्वतःसाठी सुगंध पसरवत नाही, कारण इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन आहे हे आपण निसर्गाकडून शिकतो. आपल्या आयुष्यात काही दुःख असे निर्माण होतात की त्यांच्या वेदना सहनही होत नाहीत आणि कोणाला सांगताही येत नाही. मात्र अशा परिस्थितीत स्वतःची मनस्थिती मजबूत ठेवता आली की झाली, कारण एक मजबूत मन स्वतःला झालेल्या वेदना मिटवू शकत नाही, मात्र त्या दुःखातून सुखाकडे ज्यांच्या समाधानाने मार्ग शोधू शकतो. शेवटी उत्तरे आपल्याला शोधावी लागतात. दुसरे जण फक्त फुकटचा सल्ला देऊ शकतात, बाकी काहीच नाही. जसे म्हणतात की राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातील सर्व चांगली लक्षणे घेऊन जातो. संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी बाहेरची चांगली लक्षणं घेऊन येतो. कोणाची करायची आपणच ठरवायची असते. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणे योग्य असते, कारण जोपर्यंत समोरच्याचे मन मोकळे होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र खूप शहाणपण लागते. हे शहाणपण ज्याच्याकडे आहे त्याचे जीवन मात्र सुंदर होते. नारळ असो वा माणूस नासका निघाला म्हणून शोक नाही करायचा, तो पावलाय असे समजून बाजूला करायचे. कमावलेले नाते आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते तो आयुष्यात कधीही हारत नाही. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्वाचा असतो. ज्याच्याकडे संयम असतो तो त्याच्या जीवनामध्ये खूप गोष्टी आत्मसातही करतो आणि यशस्वी बनतो. जीवनात यश मिळो की अपयश, सुख मिळो की दुःख, आपण प्रामाणिकपणे आपल्या मार्गावर चालत राहिले पाहिजे. कधीही न हारता व कधीच न थकता निरंतर चालत राहिले तर एक दिवस ध्येय आपोआप मिळते. कितीही त्रास झाला किंवा वेदना झाल्या तरी जबाबदारी स्वीकारणाऱ्या माणसाला रडण्याचा अधिकार नसतो. जगामध्ये माणसे जोडण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते. जिथे अहंकार आहे तिथे प्रेमही नाही आणि त्राणही नाही. रोज कितीही चांगले शब्द वाचा, परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तोपर्यंत काहीही फायदा नाही.
अर्थ किती का होतो, भक्ती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही. जसे म्हणतात की सायन्स कितीही पुढे जाऊ द्या, पण तुटलेले हृदय त्याच एक्सरे मध्ये दिसत नाही. कोणाचेही मन तोडू नका आणि कोणाला दुःखही देऊ नका. कोणाला दुःख न देता जीवन जगत राहणे याच्यापेक्षा वेगळे चांगले कर्म हे कोणतेच नाही. तेव्हा सगळ्यांना सांभाळून घ्या आणि न दुःख होता माझे जोडत चला. नक्की तुमचा प्रवास सुखाचा होईल. धन्यवाद.